सुनबाई, सुनबाई, मातोश्री, सुखी भाऊ, आज आम्ही खूप खूप आनंदात आहोत. तुमच्या आनंदाचं कारण आम्हालाही कळू द्या की. आमच्या आनंदाचं कारण तर तिथे बागडतंय. भवानीबाई, आज भवानीबाईंनी पहिला शब्द उच्चारला असं धाराऊ सांगत होते आम्हाला. केवढी आनंदाची गोष्ट. आपलं लेकरू बोलतंय. आईचे कान अगदी तृप्त होऊन जातात. हो ना, खूप आनंद झाला. कानही तृप्त झाले. पण मग तुमच्या डोळ्यात अश्रू? मातोश्री, भवानीबाईंनी पहिला शब्द कोणता उच्चारला ठाऊक आहे? आबा. भवानीबाईंनी आबा म्हटलं, पण त्यांचे आबा कोहिमेवर. आज ते इथे असते, त्यांनी भवानीबाईंच्या तोंडचा बोबडा बोल ऐकला असता तर किती खुश झाले असते. सुनबाई, मातोश्री, भवानीबाई आमच्या पोटात असल्यापासून युवराज त्यांच्याशी बोलत होते हो. त्यांना गोष्टी सांगायचे, कथा सांगायचे. कधी राजपुत्राच्या, कधी महाराजांच्या, तर कधी स्वतःच्या. आणि आता तर त्यांच्या गोष्टींना बाळ होकार दे. तो होकार ऐकताना युवराजांना किती आनंद झाला असता. तो आनंद आपण साजरा करू. सैनिकाच्या पत्नीचं तेच तर दिव्य असतं. बाप रणांगणावर गेला की आईलाच बाप व्हावं लागतं. भवानीबाई कुठे आहेत? दारात त्या भवानीबाईंना खेळवते. भवानीबाई, भवानीबाई, बघा कोण आलंय. कसे आहे? गोडगोड आहे ना भवानी बाळ? आबा म्हणा, आबा म्हणा. आबा म्हणा आबा. आबा. बरोबर. सुनबाई, भवानी बाळ बघा काय म्हणताय. ललू नका. आबा लवकर लवकर येतील. ललू नका मातोश्री. रायगडावरील राणीवसा आनंदात न्हाऊन निघाला होता. येसूबाईंच्या आनंदाला पारावार नव्हता, कारण त्यांची भवानी बोबडे बोल बोलत होती आणि तिकडे शंभूराजेंच्या म्यानातून भवानी उसळली होती आदिलशाही मुलखावर. मोगली फौजा विजापूरच्या रोखानं बेफाम धावत होत्या, परंतु महाराजांनी सरनौबत हंबीरराव मोहितेंना 15,000ची फौज घेऊन विजापूरच्या मदतीला पाठवलं होतं. आता आपल्याला धोका नाही हे पाहून समस्त विजापूरकर मशिदीत महाराजांसाठी दुआ मागत होते. आदिलशाहीचे सरदार विजापूरचे दरवाजे बंद करून आत बसले. बाहेर हंबीरराव दिलेर खानाचा समाचार घेण्यासाठी पाय रोवून उभे राहिले. ही गोष्ट जेव्हा दिलेर खानास समजली तेव्हा तो पेचात सापडला. दिलेर खानानं शंभूराजांशी चर्चा केली. शंभूराजे, बीजापुर पर हमला किया जाए, आपकी क्या राय? बेशक खान साहेब, विजापुरावरच हल्ला करू. आम्ही स्वतः आघाडीवर राहू. लेकिन शंभूराजे, वहां पर हंबीरराव मोहिते मौजूद है. असू दे, ते समोर असले तरी आम्ही विजापूर घेऊन दाखवू. तयारी कर. परंतु मुल्लाने मिर्झा राजांचा इतिहास सांगितला.
मोगल फौज विजापूरमध्ये नेऊन मारणार अशी योजना असावी. क्या कहना चाहते हो? हुजूर, इतिहास गवाह है कि शिवाजी राजे ने जब आदिल शाही पर हमला किया था तो हमला शिवाजी राजे की एक चाल थी और उस चाल में हमारे 14,000 सिपाही मारे गए. हुजूर, 14,000. एक भी मरगट्ठा मारा नहीं गया था हुजूर. इसके लिए अब हमें शक है कि ये संभाजी राजे की भी एक चाल है. हुजूर, हमें चौकन्ना रहना पड़ेगा, तो हमारी फौज मारी जाएगी. दिलेर खानानं विजापूरचा नाद सोडला आणि तो तिकोट्यावर चालून गेला. पण तिकोट्यामध्ये त्याच्या हाताशी काहीच लागलं नाही. तो संतापला. त्यानं तिकोटा जाळून टाकण्याचा हुकूम केला. पण शंभूराजेंनी तिकोटा गावाला अगोदरच सावध केलं होतं. धनी, दिलेर खान उद्या तिकोट्यावर चालून जाणार आहे. तिकोटा गावाला सावध केलं पाहिजे. पर निरोप काय द्यावा? तिकोटाच्या अंमलदाराला भेटा. सांगा दिलेर खान उद्या गाव लुटण्यासाठी येतो आहे. बाया बापड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. धन पुरून ठेवा. माणसं वाचवा. आम्ही निरोप दिलाय असं सांगा. कोणत्याही परिस्थितीत दिलेर खानाची तिकोटा मोहीम असलीच पाहिजे. महाराजांनी सुरतेवर चालून जाणार म्हणून हूल उठवली होती. प्रत्यक्ष वेगळंच राजकारण घडत होतं. बंद दाराआडच्या चर्चेला आणि शंभूराजांच्या धाडसी योजनेला वेग आला होता. आपल्या मुलानं मांडलेला हा राजकारणाचा भव्य पट कसा जिंकायचा याचाच विचार महाराज सतत करत होते. महाराज आपल्या सोबत आनंदराव मकाजी, सिधोजीराव निंबाळकर, बाबाजी ढमढेरे या पराक्रमी जिगरबाज सरदारांना घेऊन शंभूराजेंच्या राजकारणाला आकार देत होते. महाराज सुरतेवर जातो म्हणाले, बाहेर पडले देखील, पण महाराज गेले होते कुठे कोणासही ठाऊक नव्हतं. आणि शंभूराजेंनी तर शहजाद्याला मोठा विश्वास दिला होता की महाराजांना सांगून तुम्हाला दख्खनचा सुभेदार नाही, बादशाह म्हणून घोषित करतो. शहजाद्याला शंभूराजांवर पूर्ण विश्वास होता. महाराजांशी अबोला, शृंगारपुरातलं वास्तव्य, दिलेर खानाशी मैत्री, रायगडाचा 3 वर्षांचा विरह, केवळ स्वराज्य हितासाठी चाललेला आटापिटा, स्वराज्यावर कळस चढवण्याचा सोनेरी क्षण जवळ येत होता. शहजादा जसा जसा शंभूराजेंकडे ओढला जात होता तसतसा दिलेर खान बेचैन होत होता. मुरब्बी राजकारणी दिलेर खान ओळखून गेला. शंभूराजे म्हणजे धारदार कट्यार आहे आणि दिलेर खानानं शंभूराजेंभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली. शंभूराजेंच्या संपर्काची वाट बंद केली. संपर्काच्या वाटा बंद होऊन चालणार नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. बारीक नजर ठेवून आहे. त्याची कल्पना आहे आम्हाला. गुप्त वेशात अनेक खबरगीर फिरत आहेत. एवढंच नाही अक्कासाहेब, आपल्या संपर्कात जे जे लोक आहेत सगळ्यांवर बारीक नजर आहे दिलेर खानाची. ज्योत्याची बाजार बुणग्यातला कुणी हाताशी लागतो का चाचपून बघ. बघतो की चाचपून. पण घाई कर. दिलेर खानाची बदललेली नजर खूप काही सांगून जाते आम्हाला. बऱ्याच दिवसात दाढी सुद्धा दिसली नाही. लाडीच्याही मागावर दिलेर खानाच्या हेर खात्यातल्या बायका होत्या, त्यामुळे काही दिवस ती लांब राहिली. ही पर्यायी माणसं तरी द्यायला हवी होती, नाहीतर संपर्क कसा होणार. बऱ्याच दिवसात रायगडावरून एकही खबर पोहोचली नाही. दादासाहेब, पांढरे सरदारांबद्दल तुमचं काय मत आहे? कसं पांढरे सरदार आपल्यासाठी अनुकूल आहेत. त्यांचा उपयोग होईलच. त्यांनाही मर्यादा आहे. दिलेर खानानं सध्या सगळ्या मराठा सरदारांना धारेवर धरले. त्यामुळं पांढरे सरदार आपल्या संपर्कात आले तर त्यांच्यावरही संशय घेतला जाऊ शकतो. आपल्याला असा कोणीतरी माणूस हवाय ज्याच्यावर संशय घेतला जाणार नाही.
खजूर छान आहे आणि आणणाराही छान. आपल्या उपयोगाचा. कोंडी फोडण्यासाठी शंभू राजांना विश्वासू माणूस मिळाला होता, पण तिकडे महाराजांनी कोंडी केली होती. शंभू राजांनी जो एवढा अट्टहास केला उत्तर दिग्विजयाचा, तो पूर्ण करण्यासाठी आता शिवाजी महाराज रणांगणात उतरले होते. सुरतेच्या हुलीमुळे रणमस्त खान सुरतेकडे तर सलाबत खान वेगळ्या मार्गाने सुरतेकडे रवाना होतो आणि शहजादा मोकळा राहतो. दिलेर खान पुढील योजनेत गर्क असतानाच त्याची झोप उडवणारी भयंकर खबर येते. शिवाजी राजांनी मोगली ठाणं जालना दिवसा ढवळ्या लुटलं, बेचिराख केलं, अगणित धन मिळवलं. या खबरीतून दिलेर खान सावरतो न सावरतो तोच धरणगाव लुटल्याची खबर दिलेर खानास मिळते आणि एकच हाहाकार उठतो. रायगडावर सोयराबाई मंत्रीगण हैराण होता. दिलेर खान पाय आपटत शंभू राजेंना जाब विचारायला येतो. शंभूराजी, सब क्या चल रहा है? खान साहब, क्या खान साहब? अरे आप हमारे अजीज दोस्त हैं और आपके वालिद शिवाजी राजे ने जालना धरण गांव पे धावा बोल दिया है. मुगल सल्तनत के इलाके लूटने लगे हैं वो. क्या चल रहा है ये सब? अरे खुद शहजादे तकलीफ में हैं, क्या करें हम? आम्हाला का विचारतात खान साहेब? आम्ही स्वराज्य सोडून तुमच्याकडे आलो आहोत. अब तुमसे हमारा कोई संबंध नहीं और वैसे भी हम स्वराज के नहीं, आपके मनसबदार हैं. हाँ ठीक है वो, लेकिन शिवाजी राजे को हर हाल में रोकना पड़ेगा. शंभू राजे, आम्ही रोखतो, आम्ही जातो, शहजाद्यांना मदत करतो. आप जाएंगे? जरूर. ठीक है. अनपेक्षित हल्ल्यामुळे शहजादा गांगरतो, पण शंभूराजे त्याला आई भवानीचं कुंकू पाठवून शब्द देतात, निर्धास्त करतात. हे सगळं तुमच्यासाठीच चाललं आहे. या हल्ल्यामुळे दिलेर खान बदनाम होईल आणि तुम्हाला सहज महाराजांकडे येता येईल. जालन्याची लूट स्वराज्यात पाठवून निर्धास्त झालेले महाराज आनंदराव मकाजी, सिधोजी निंबाळकर, बाबाजी ढमढेरेंना सांगतात, तुम्ही एका बाजूने औरंगाबादवर हल्ला करायचा. मोगली फौज लढाईत गुंतली की सिधोजीराव, बाबाजी तुम्ही वेशी बाहेर थांबून शहजाद्याची वाट बघायची. शहजादा मेण्यात बसून तुमच्याकडे आला की त्याला वेगानं आमच्याकडे घेऊन यायचं. बहिर्जींनी चोख बंदोबस्त केला आहे. योजना अत्यंत महत्वाकांक्षी होती. महाराज ती खेळत होते, शंभू राजेंना दाद देत होते. दिलेर खानास ज्यावेळी या गोष्टीची भनक लागेल तेव्हा शहजाद्याला रोखण्यासाठी दिलेर खान निघेल. तेव्हा शंभू राजे आणि मतपरिवर्तन झालेले मराठा सरदार दिलेर खानास अडवतील, त्याला पराभूत करतील. अत्यंत अवघड असलेला हा खेळ शंभूराजेंनी जमवला होता. अगदीच दिलेर खान आवरत नाही हे दिसताच जवळच असणारे हंबीरराव धावून येणार होते. शहजादा स्वराज्यात आणायचा म्हणजे उत्तर दिग्विजय पार पाडण्याचा क्षण जवळ आला होता. परंतु कुठंतरी माशी शिंकली आणि रणमस्त खानाला महाराजांनी जालना लुटल्याची खबर मिळाली. तो वेगानं माघारी फिरला. त्यानं औरंगाबाद गाठलं. शहजादा निघण्याच्या तयारीत असताना रणमस्त खानानं मराठ्यांवर हल्ला केला. मोठं घनघोर युद्ध झालं. त्यात सिधोजीराव निंबाळकर धारातीर्थी पडले. बाबाजी ढमढेरेंनी मोठ्या शिताफीनं मोगलांचा पाठलाग चुकवत महाराजांना पट्टा किल्ल्यावर आणलं आणि शंभूराजेंनी जमवून आणलेली एक मोठी मसलत फसली. पण महाराज आणि शंभूराजे नाउमेद झाले नव्हते. शंभूराजे त्यासाठी पुन्हा नव्यानं चाल खेळणार होते. पण दिलेर खान सावध झाला होता. शहजादा आणि शंभूराजांची भेट होऊ नये यासाठी दिलेर खानानं कळू न देता आथणीवर हल्ला केला. दिलेर खान, दिलेर खान जे काही करतो ते आम्हाला येऊन सांगायचं. तू इतकी. अरे घात झाला. काय झालं? दिलेर खानानं आपला मूळ रंग दाखवलाय. म्हणजे हत्तीतल्या रयतेवर चुलून जबरदस्ती करतोय. काय? जी लेकी बाळीसनी घरातनं ओढून सैनिकांसमोर टाकतोय. कितीतरी बायकांनी आबरूसाठी जाग जागच्या हिरीत उड्या घेतल्या. दिलेर खान
रामती सोडा सरकार, रामती सोडा. वाचवा वाचवा वाचवा, सोडा मला, वाचवा वाचवा. तुमची काय बी चुकणं सरकार, माफी करा सरकार. जाओ हमारे बहादुर सिपाहियों को ऐश कराओ. ले जाओ इन सब औरतों को. मेरे जाबाज बहादुर सिपाहियों, ऐश करो. हुजूर, आप बहुत दयालु है. अहमद, ये हमारे बहादुर सिपाही हैं, हमारे लिए कुछ भी कर सकते हैं. इतना तो हक बनता है. अरे बिल्कुल बिल्कुल, ये फौज को अय्याशी करने का हक तो होता ही है. ये औरतें होती किस वास्ते? हाँ. हुजूर, हुजूर, ये तो अपने मजहब की औरत है. बेवकूफों जैसी बातें मत क्या करो मुल्ला अहमद. औरत औरत होती है. ये मजहब को बीच में क्यों लाते हो? और वैसे भी ये आदिल शाही इलाका है, यहाँ आदिल शाही रैयत चलती है. हमें इससे क्या लेना देना, कौन क्या है? हुजूर, बिल्कुल, ये तो मैं भूल गया. ले जाओ. काय चाललंय का हे खान साहेब? एवढी घटिया हरकत. थांबवा हे. आम्ही सांगतोय थांबवा हे. तुम्हाला काही माणूस आहे की नाही? थांबवा हा नंगानाथ. निकल जाओ सब यहाँ से. कोणी जाणार नाही. आणि खबरदार कोणी स्त्रियांवर हात टाकला तर. कोई नहीं सुनेगा. जाओ यहाँ से. दिलेर खान. खामोश. मुगलिया सल्तनत की फौज है ये, और हम मुगल सल्तनत के बादशाह सलामत के खास और पसंदीदा सरदार हैं. दिलेर खान, समझे? और तुम होते कौन हो हमें रोकने वाले? एक छोटे से मनसबदार नौकर हो हमारा तुम. औकात में रहकर बात करो संभाजी. संभाजी नाही, राज शंभूराजे म्हणायचं. गिलाट दुलार सब रायगढ़ पर. हमारे सामने तमीज से बात करो. खुद बदतमीजी करते और हमें तमीज सिखा रहे हो. लगाम दो उस जुबान को. दम हम भी रखते हैं. आस्तीन का सांप हो तुम. साप नाही, छावा म्हणतात आम्हाला. छावा? बड़ा आया छावा.